पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराचा आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावचा आहे। हा आरोपी दुष्कृत्यानंतर गुन्हाट या गावात आला होता। त्यांनी त्याच्या घरात 5 तास आराम केला व त्यानंतर त्यांनी जी रात्र आहे ही ऊसाच्या शेतात घालवल्याचं पोलिसांचा अंदाज आहे। त्याचबरोबर अगदी आज पुणे पोलीस या ठिकाणी गुन्हाट गावामध्ये असणाऱ्या ऊस शेतामध्ये आरोपीचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांची 2 पथकं श्वान पथक या ठिकाणी आरोपीचा शोध घेते। ड्रोनचाही वापर केला जातोय। त्याचबरोबर मोठ्या संख्येने ग्रामस्थही या ठिकाणी जमलेत। खरं तर ग्रामस्थांमध्येही दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे। ही जी झालेली घटना आहे यामुळे गावाचा कुठेतरी गावाची बदनामी होते। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, आपण त्या ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय की नक्की ही जी घटना झाली आहे त्या घटनेचा काय गावावरती परिणाम होतोय किंवा जो आरोपी आहे त्याचं वर्तन कसं होतं, काय होतं, काय सांगाल? गुन्हाट गावाचा हा आरोपी आहे, तुमच्या परिचयाचा आहे, कसं काय? हा गावातील तरुणच होता। ही घटना घडली आहे, या घटनेमुळं खरं तर गुन्हाट गाव सकाळपासून चर्चेत आलंय। घटना घडल्यापासून काल जवळपास 3 वाजले, दुपार 3 वाजल्यापासून पोलीस आलेली आहे। तर ही संध्याकाळी आम्हाला एक 9-10 वाजता कल्पना मिळाली की असा प्रकार घडलाय। तर त्याच्यानंतर जवळपास 100 जण आम्ही सगळे तरुण या ठिकाणी आलो होतो। आता पोलिसांच्या सहकार्याने जवळपास रात्रभर 4 वाजेपर्यंत सर्व ऊस वगैरे सगळं पाहिलेलं आहे, परंतु अजून काय त्याचा शोध लागलेला नाही। तर निश्चित त्याने जे काम केले, ते ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते चुकीच्या आहेत, त्याच्यामुळे सर्व गावकरी आज त्याच्या विरोधात आहे। खरं तर या ठिकाणी तरुणांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे की हे जे कृत्य घडले त्यामुळे गावाची बदनामी झाली। इथून पुढच्या काळात तरुणांची लग्न कशी होणार अशी धास्ती कुठेतरी तरुणांना वाटते, काय सांगाल? निश्चित सगळ्यांचं आता ते गोष्टी मनामध्ये येत आहेतच, कारण की आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा प्रकरण गाजते। आज अशा नालायक वृत्तीच्या लोकांमुळं कुठेतरी सर्वसामान्य त्रास भोगावा लागतो। तो आरोपी ह्या गावचा आहे, तुमच्या परिचयाचा आहे। आरोपी विवाहित आहे का? त्याची पत्नी त्याच्यासोबत राहते का? घरात अजून कोण कोण असतंय? हा कुटुंबासोबत आहे, लग्न झालेलं आहे त्याचं। लग्न झालेलं आहे, पत्नी सोबत राहते? पत्नीसोबत आहे। कसं गावात तुमच्याबरोबर वागताना त्याचं वर्तन कसं होतं? तो काय कामधंदा करत होता? गावात असल्यानंतर तो एकदम शांत असायचा। कधी असं कोणाला वाटलं देखील नाही की असे प्रकार करू शकतो किंवा अशा गोष्टी आहेत त्याच्या, परंतु आताही समजल्यानंतर सगळेच शॉक आहेत, असं कसं काय करू शकतो। आता गावकऱ्यांची काय भावना आहे? एकूणच हा प्रकार, पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे, सर्व गाव इथं एकवटलंय, काय म्हणणं तुमचं, काय वाटतं तुम्हाला सुद्धा? गावाचं सध्या म्हणणं एकच आहे की बाबा आपलं गाव एकदम शांत आहे, कधी कोणाच्या आद्यात नव्हतं, मध्यात नव्हतं, सर्व तरुण एकत्र, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत होते। परंतु अशा घटनेमुळे जर गाव बदनाम होत असेल तर अशा वृत्तीच्या लोकांना आपण सर्वांनी पकडून दिलं पाहिजे आणि याला लवकर पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे, यासाठी सर्वजण तरुण या ठिकाणी सहकार्य करतात। खरं तर ही जी घटना घडली ही दुर्दैवी आहे, ही प्रवृत्ती दुर्दैवी आहे, प्रवृत्ती चुकीची आहे। अशा जर आरोपीमुळं गावाची बदनामी होत असेल तर अशा आरोपीला पकडून देण्याचंही काम केलं पाहिजे। यासाठी या गावातील युवक या ठिकाणी पोलिसांना मदत करतायत। खरं तर युवकांमध्ये ही चीड आहे, कुठेतरी या घटनेमुळे गाव बदनाम झालंय आणि ज्या युवकांची लग्न राहिलीत त्या युवकांची लग्न होणार नाहीत अशी धास्तीही या ठिकाणी युवक आपापसात चर्चा करताना व्यक्त करतायत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, गुन्हाट, पुणे।